नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीनं तिसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहरातून इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो। गेल्या काही दिवसांपासून या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अशोक बिद्री यांचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून इंदोर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो। या महामार्गावरती गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह मनमाडकर देखील हैराण झाले आहेत। यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून याच अनुषंगाने मनमाडकर काय म्हणतायत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। वाहतूक कोंडीचा फटका सध्या बसत आहे, आपण गृहिणी आहात, आपण काय सांगता? साहजिक बसतो, कारण बऱ्याचशा महिला रस्त्याच्या पलीकडे शाळा आहे, बँक आहे, पोस्ट ऑफिस आहे, तिथे जेव्हा गाडी क्रॉस करताना बरेचसे अपघात होतात, पहिल्यांदा होत होते आणि रस्ता रुंद झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होते। माझं साधारण महिने आणि बरेचसे तिथे अतिक्रमण पण खूप प्रमाणात आहे। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी ते तिथलं अतिक्रमणही काढावं, जेणेकरून रस्ता मोकळा होईल। गृहिणी म्हणून काय त्रास होतो? गृहिणी म्हणून बरेचसे त्रास होतो, रस्ता क्रॉस करायला त्रास होतो, कधी कधी गाडीत म्हणजे कट लागतो, काही बऱ्याचशा गोष्टी घडतात, अपघात होतात ना, बरेचसे अपघात होतात। मी एकटीच नाही, महिला तर बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकायला येतात की महिलांबरोबर अपघात झालेली आहे तिथे। त्याला तोडगा फक्त मला पोलीस डिपार्टमेंटला आपल्या नगरपालिकेला एवढंच सांगणं आहे की तुम्ही अतिक्रमण हटवलं तर त्या गाड्याही थांबणार, वाहतूक कोंडी पण होणार नाही। आधी अतिक्रमण काढा, नंतर वाहतूक कोंडी आपाप सरळ होईल। आणि पोलिसांना पण माझं एक सांगणं आहे पोलीस डिपार्टमेंटला की त्यांनी पण थोडीशी सक्त कारवाई केली पाहिजे। राष्ट्रीय महामार्गावरती मनमाडची वाहतूक कोंडी ही गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय तीव्र झालेली आहे। याला कारण असं आहे की मनमाड शहरातून जाणारा इंदोर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल 9 किलोमीटर इतक्या अंतराने मनमाड शहरातून जात असतो। या मार्गावर दक्षिणेतून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक मनमाड मार्गे सुरू असते आणि त्याचा परिणाम हा शहराच्या वाहतुकीवर होत असतो। या वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनमाड शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाला बायपास रस्ता करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनमाडचा जो रेल्वे उड्डाण पूल आहे या पुलाची नव्याने उभारणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे। सध्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। एक गृहिणी म्हणून आणि एक पालक म्हणून आपण काय सांगता या वाहतूक? या वाहतूक कोंडीचा अतिशय जबरदस्त धक्का आमच्या सर्वसामान्य जनतेला बसत आहे। उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी आमची मुलं गावातल्या त्या बाजूला शाळेत जातात किंवा त्या साईडची मुलं या बाजूला शाळेमध्ये येतात। तर ही मुलं ज्यावेळेस सकाळी ट्रॅफिक जाम असेल तर आमची मुलं शाळेत वेळेत पोहोचत नाहीत। त्याचबरोबर दुपारच्या वेळेस मुलांना घरी यायचं असेल तर त्यावेळेस ट्रॅफिक जर जाम असेल तर त्या ट्रॅफिकमध्ये मुलांची व्हॅन अडकलेली असेल तर त्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ आणि धूर याचा जो काही परिणाम आहे तो मुलांच्या आरोग्यावर होतो। परिणामतः मुलं आजारी पडण्याचे जास्त चान्सेस असतात। त्याचबरोबर या ट्रॅफिकचा अजून मोठा फटका बसतो तो म्हणजे महिला वर्गाला। महिला वर्ग ज्या वेळेस बाजार आणण्यासाठी बाजारात जातात तर 1 तासाचं काम हे 4 तासावरती आता जात आहे। याचा परिणाम ट्रॅफिकचा महिलांच्या वेळेवरती होत आहे। त्याचबरोबर या ट्रॅफिकमुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि एका महिलेची मागील काही दिवसामध्ये भर रस्त्यामध्ये प्रस्तुती झालेली आहे। तर अशा या जीव घेण्या ट्रॅफिकवरती जे येथील लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर प्रशासन आहे, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी मिळून यावरती कायमस्वरूपी तोडगा काढावा एवढीच अपेक्षा माझी आहे। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होते, याचा ज्येष्ठ नागरिकांनी वेळ आम्हाला ह्या वाहतूक कोंडीमुळे ना दवाखान्यात जाता येत नाही, ना पेन्शनला जाता येत नाही, ना कुठल्याही गोष्टी करता येत नाही। ज्येष्ठांना घरी बसल्याशिवाय काहीही पर्याय राहिलेला नाही। आणि जर एखाद्या वेळेस आम्ही जर गावात गेलो तर रस्त्याने इतकी ट्रॉफिक असते की आम्ही 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीमध्ये अडकलेलो असतो। आणि वयोवृद्ध असल्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत चालता येत नाही किंवा थांबता येत नाही। रिक्षावाल्याला आवाज द्यावा तर रिक्षावाला सुद्धा थांबत नाही। ह्या वाहतूक कोंडीमुळे ह्या इंदोर मनमाड रोडवरती चांगले ॲक्सिडेंट झाले, चांगले लोक गमावले गेलेले आहेत। ॲम्ब्युलन्स सुद्धा अटकता ह्या वाहतुकीमध्ये। त्या वाहतुकीचा ह्या शासनाने
काहीतरी करावं अशी आमची ज्येष्ठ नागरिकांकडून विनंती आहे. इंदोर पुणे महामार्गावर सध्या वाहतूक कोंडीचं मोठं प्रमाण आहे. एक वाहनधारक म्हणून आपण काय सांगता? एक वाहनधारक म्हणून असं सांगणार की रोजचं आमचं म्हणजे दळणवळणाचं साधन गावात म्हणजे मार्केटला जावं लागतं आणि इमर्जन्सी पेशंट पण घेऊन जावं लागतं आणि या ट्रॉफिकने असा जीव घेणा प्रवास आहे की तो की अत्यंत पेशंट असे हालाकीच्या याच्यामध्ये हे जातात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट 4-4 एका तासाचा प्रवास किंवा अर्धा 15 मिनिटाचा प्रवास तो 4-4 तास आम्हाला एका तो वाट बघावं लागते नाही का. तर तो प्रवास आणि जीवघेणा इतका झालेला आहे की कधी काय ॲक्सिडेंट होणार कधी काय होणार म्हणजे घरी आम्ही पोहोचतो का नाही हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. वाहनधारक म्हणून हा खूप म्हणजे लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेऊन तो मांडावे असं माझे म्हणणं आहे आणि लवकर तो मिटावे. यावर तोडगा म्हणून काय काढावा? तोडगा म्हणजे तर बायपास मनमाड शहरातून बायपास करावे बाहेरून रस्ता केला तरच चालेल. किंवा मनमाड शहरामध्ये कसं होतं लहान मुले झाले वयोवृद्ध माणसं झाले यांना जाण्याला तर साडेतीन गावात जायचं म्हणजे प्रश्नच पडलेला आहे. आणि आम्हाला पण आता असं झालेलं आहे की त्या साईडला जायचं का नाही हा मोठा प्रश्न झालेला आहे. किंवा येवला मनमाड रोड हा पूर्ण म्हणजे म्हणजे अपघाताचाच हे झालेला आहे नाही का. म्हणजे कधी काय होईल सांगताच येणार नाही. एकंदरच मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर नवीन उड्डाणपूलची आवश्यकता आहे. तसेच रस्त्याच्या कडेला जे अतिक्रम झाले आहेत ते काढण्यात यावे ही आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूक कोंडी सुटली तर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही असे नागरिकांचं म्हणणं आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.